अरे ही शान कुणाची, लालबागच्या राजाची. अरे ही शान कुणाची, लालबागच्या राजाची. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. तर आज आहे शुक्रवार म्हणजेच फ्रायडे आणि आज लास्ट डे आहे गणपती बाप्पाचा. आणि आज आम्ही ठरवलं आहे की आम्हाला काही करून लालबागला जायचंच आहे. तर म्हटलं लालबागला जायच्या आधी सिद्धिविनायकला जाऊया, कारण की ते जवळ पडतं आणि म्हटलं तिथून टॅक्सी करून पुढे जाता येईल. आणि तसंही किरणची फ्रेंड आलेली, तिने बघितलं नव्हतं सिद्धिविनायकचं गणपती बाप्पा, त्यामुळे मग तिला घेऊन आम्ही आलो आणि आम्ही बाहेरूनच दर्शन केलं बिकॉज खूप गर्दी होती. मेन मोटिव्ह होता तो लालबागला जायचाच होता आणि काही करून कोणी नसतं आलं तरी मी एकटी जाणारच होते. तर आम्ही त्याच्यानंतर टॅक्सी पकडून डिरेक्ट लालबागला गेलो. किती 5 मिनटं लागतात सिद्धिविनायकवरून. आणि तिथे गेले पहिले आम्ही चायनीज भेळ खाली बिकॉज काहीच खाऊन नव्हतं आलो. तसंच म्हणजे लालबागचा गणपती बाप्पा बघण्याच्या नादात ना आम्ही वेडे झालेलो. त्याच्यानंतर समोरच आम्हाला लालबाग राजाचा गणपती बाप्पाचा गेट दिसला फायनली. आणि खरे सांगू म्हणजे आमचं मनीधनी पण नव्हतं की आम्ही आतमध्ये जाऊ, पण तिथे एक पोलीस काका होते, ते इतके चांगले होते, त्यांनी आम्हाला डिरेक्ट ह्या गेटमधून आम्हाला आतमध्ये सोडलं मुखदर्शनासाठी. म्हटलं मुखदर्शन तर मुखदर्शन काहीतरी होते. आणि म्हणजे माझ्या अंगावर आता काटा येईल. म्हणजे खरंच एवढी लोक, एवढी गर्दी का असते तिथे जाऊन समजतं. म्हणजे आपण एक्सप्लेनच करू शकत नाही तिथे जाऊन आपल्याला काय फील होतं, काय वाईब येते. म्हणजे ना डोळ्यातून आपलं पाणी येतं, काय माहिती डायरेक्ट येतं. इतके सुंदर आहेत ना लालबागचे राजा गणपती, खरं सांगते एक्सप्लेनच करू शकत नाही. त्याच्यानंतर आम्ही मग तेजू कायाला गेलो, त्याच्यानंतर मुंबईच्या राजाला गेलो. मुंबईच्या राजाला पण प्रचंड गर्दी होती. तर इतका सुंदर बाप्पा आहे ना, तो पण खूप भारी. आणि तिथे ना अशी जत्रा वगैरे सारखं लागलं होतं खूप. आणि आम्ही काय तिथून घेतलं नाही. नंतर पुढे जाऊन म्हटलं काहीतरी खाऊया. मग परत एकदम आम्ही ते मिनी समोसे असतात ना, ते वाले घेतलेले होते ओनियनचे. आणि इतके कडक कडक होते ना, ते आमचे दातच नंतर दुखायला लागले, खूपच कडक होते. त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं चिंतामणीला जाऊया. मग तिथे आलो आम्ही. आणि तिथे पण म्हणजे आता लास्ट डे म्हणून गर्दी होती, पण एवढी पण नव्हती खरं सांगते. आणि तो बाप्पा पण इतका सुंदर आहे ना, सगळेच बाप्पा खूपच सुंदर आहेत. त्याच्यानंतर परत एकदा चायनीज भेळ खाल्ली आणि ह्यांनी काहीतरी हे घेतलेलं, तो ब्रेड पकोडा असतो ना, तो घेतलेला. आणि त्याच्यानंतर मग डोसा खाल्ला. छाया ही किरणची फ्रेंड आहे छाया. त्याच्यानंतर मग आम्ही चिंच घेतल्या आणि मग तिथून परत टॅक्सी करून आम्ही गेलो मरीन ड्राईव्हला. सगळं दर्शन झालं. मी लालबागच्या राजाचं ना काहीच मी एक्सप्लेनच करू शकत नाही. माहिती आहे, मी विसर्जनाला पण जाणारच आहे, कारण की माझ्या जे अंगावर काटे आले होते ना आमच्या, म्हणजे खूप सुंदर आहे. काय एक्सप्लेनच काय करू. एवढी गर्दी का होते ना, आपल्याला तिथे जाऊनच समजतं की एवढे लोक काय येतात, कशासाठी येतात. नाही, तिथे जाऊन जे वाईब आहे, जी एनर्जी मिळते ना, नेक्स्ट टू नेक्स्ट लेवल. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय.